की लोकमंगल फाउंडेशननी नुसतं लग्न लावून दिलं आणि सोडून द्या असं नाही. त्यातले जेवढे पण कपल्स आहेत आत्ता ह्या क्षणाला खूप सुखी आहेत आयुष्यात. आणि त्याचं उदाहरण म्हणजे माझी बहीण आहे. माझी बहीण पण त्या ह्याच्यामध्येच आम्ही होम मैदानवर होतो त्यावेळेस, आणि बरेच जेव्हा पण सोहळे होतात मी अटेंड करत असतो. आणि दुसरी जी संकल्पना आहे की जो गरीब लोकांना जो डबा पुरवला जातो किंवा जेवणाची जी सोय आहे, तर ते पण लोकमंगल फाउंडेशनचं खूप खूप ॲक्च्युली ह्या लोकांसाठी, खरं तर सगळ्यांसाठी, सोलापूरकरांसाठी खूप केलं आहे. तर त्याबद्दल मी पहिल्यांदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो लोकमंगल फाउंडेशनच्या मला. तर आता उरला प्रश्न की मला बोलायचं हे माझ्याबद्दल म्हणा किंवा जे मार्गदर्शन करण्यासाठी इथं बोलवलेलं आहे. तर बघा, आपण सक्सेसला डिफाईन कसं करतो पहिले तर समजून घ्या. आयुष्य म्हणजे काय? आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे जन्म आणि मृत्यूमध्ये, बरोबर आहे? सगळ्यांना माहिती कोणीतरी जन्म घेतलाय काहीतरी कारणासाठी असेल आणि एक ना एक दिवस जायचं आहे. तर त्यामध्ये आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात आहे चॉईस. ठीक आहे? चॉईस का म्हणतो मी? चॉईस म्हणजे तुमच्या हातातले डिसिजन जे तुम्ही प्रत्येक क्षणोक्षणी घेता. तुमच्या 10वीला असू दे, 12वीला असू दे, इंजिनिअरिंगला असू दे, जिथे ज्या पण लेवलला तुम्हाला काय व्हायचं आहे आयुष्यात, हे कशावर ठरतं? तर तुम्ही जे रोज करता, म्हणजे तुमची आवड काय, तर हे तुमचं पर्पज डिफाईन करतं. आणि म्हणूनच मी सांगतो की एक असती आवड आणि एक असतं प्रेम. तुमचं प्रेम काय हे बघा, आवड नका बघू. म्हणजे प्रेम का म्हणतो की ते फुलफिलमेंटला नेतं. एक पाहत आहे विक्ट्रीकडे जातो, दुसरा पाहत आहे फुलफिलमेंटकडे जातो. फुलफिलमेंट म्हणजे काय? तुम्ही तुमचं पूर्ण, म्हणजे तुमची आत्मा पूर्ण प्रसन्न आहे त्या क्षणाला, सगळं मिळालंय तुम्हाला असा क्षण. आणि तो कधी भेटेल? जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचं काम, एकदम आतून आवडीचं काम कराल. आणि आजकाल जे आपण लेक्चर्स बघतो की आमच्यासारखे कोणीतरी येतात, मार्गदर्शन करतात, मी केलंय यार, तुला काय झालंय, तू पण करू शकतो. हे जे आहे ना, हे कुठंतरी मी म्हणतो की असं बोलण्यापेक्षा मी केलंय कारण मला आवडतं, तू कर तुला आवड असेल तर, हे म्हणणं. मला म्हणायचं थोडासा बदल करून घ्या या गोष्टीमध्ये. कारण आपण जे संघर्षाची कहाणी बघतो ना, की एक फेमस डायलॉग आहे सगळ्यांना माहिती, ऋतिक रोशनचा डायलॉग आहे, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, वही राजा बनेगा जो हकदार होगा. हा एक डायलॉग आहे की राजाचा मुलगा राजा नाही बनणार, जो हकदार असेल तोच राजा बनणार. पण मी तर राजाचा मुलगा आहे, माझे तर सगळे घरचे राजेच आहेत, मग मी कसं काय हे झालं, पास झालं? तर मला म्हणायचं की आपण जी मेंटॅलिटी बनवली आहे ना की राजा का बेटा ही राजा नाही बनेगा, हे पण चुकीचं आहे. जो हकदार होगा ह्याच्यावर फोकस केलं पाहिजे. की असं नाहीये की तुम्ही अमीर घरात जन्म घेतले म्हणून तुम्ही करू शकत नाही, किंवा तुम्ही गरीबच असलं पाहिजे, किंवा ते परिस्थितीलाच हे असलं पाहिजे. सगळे जे पण मुलं आवडीने करतात ते कोणी पण 100% ह्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकतात. ही पहिली गोष्ट, मेंटॅलिटी चेंज केली पाहिजे समाजाने. आणि अजून एक गोष्ट की आपण बघतो की हे कधी येतात ह्या सगळ्या गोष्टी. आपण म्हणतो की जेवढे पण सक्सेसफुल लोक आहेत, तुम्ही बघा, तुम्हाला लांबून जर बघितलं गेलं तर त्यांची सक्सेस लय एकदम शायनिंग मध्ये दिसते, पण त्याच्या मागचं जे फेल्युअर आहेत ते खूप कमी लोक बघतात. आणि जर सांगायचं गेलं तर बॅक स्टोरी, ह्या परीक्षेला जेवढा अभ्यास केला होता ह्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट अभ्यास मी मागच्या अटेम्प्टला दिला होता, पण काही कारणामुळं 3 मार्कांनी 2 मार्कांनी राहून गेले. मग त्याचं कारण काय होतं? मे बी त्याचं कारण मला तेव्हा सापडलं नाही. मी 3 महिने अक्षरशः त्या स्टेटमध्ये होतो की कोणाला सांगू शकत नाही मी कुठल्या स्टेजमध्ये होतो. पण मला म्हणायचं हे होतं की प्रत्येक गोष्टीच्या मागे एक कारण असतं, त्याला म्हणतो मी बटरफ्लाय इफेक्ट. बटरफ्लाय इफेक्ट काय आहे की जर इथं कुठंतरी फुलपाखरू उडलं ना तर पाकिस्तानात भूकंप येऊ शकतो. हे खूप कमी लोकांना माहिती आहे. कसं होतं? हे ज्या मागे चेन रिॲक्शन आहे. तर मला म्हणायचं की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी, टायनी चेंजेस, टायनी
जे एकदम छोट्या छोट्या गोष्टी केल्याने बिग चेंजेस घडू शकतात या जगात, हे कळायला पाहिजे. आणि त्यामुळे म्हणतो की फेल्युअर जे म्हणतो ना आपण, की फेल का व्हायला पाहिजे, तुम्ही ती सवय लावून घ्या, हॅबिट लावून घ्या. खूप मुलांना काय सक्सेसफुल नाही झालं तर झालं, काहीतरी डिप्रेशन मध्ये गेला किंवा काहीतरी गेला. ह्यासाठी पण मला काहीतरी बोलायचं आहे की जे पण मुलं, मी म्हणत नाही की आम्ही पास झालो महासत्कार झाला पाहिजे ह्याचा सत्कार, जे पण मुलं कमी मार्क्स पडलेत 10वीत, तुम्ही ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी अचीव केलंय, चांगले मार्क्स मिळाले, पण तुमचे मित्र असतील खूप कमी मार्क पडले असेल, उद्या त्यांच्याही घरी जा, त्यांनाही हात मिळवा, त्यांचंही कॉंग्रॅच्युलेट करा, कारण त्यांनी मेहनत घेतली. आणि सगळ्यांना घेऊन आपल्याला पुढं का जायचं आहे ह्याचं रिझन म्हणजे तुम्हाला माहिती की जोपर्यंत तुम्ही हे हॅबिट लावत नाही, की आपल्याला हॅबिट आहे की फक्त सक्सेसफुल बघितलं जातं आपण, पण जोपर्यंत तुम्ही फेल्युअरची हॅबिट लावत नाही तोपर्यंत मी सांगतो तुम्हाला ते पचवायची क्षमता जी आहे ना माणसामध्ये, की एक दुःख असेल किंवा त्याच्या वाटेला येणारं संकट असेल ते पचवता आलं पाहिजे. कारण मी माझे खूप मित्र बघितलेत की एक एक्झाम फेल झाली, 2 एक्झाम फेल झाल्या की झालं, डिप्रेशन मध्ये जाऊन काही लोकांनी सुसाईड पण केलेले केसेस आहेत. आता मला म्हणायचं की ही वेळ काढली, मागच्याच ह्याच्यामध्ये एमपीएससी मध्ये 1100 काहीतरी जागा होत्या, त्यातल्या एका मुलाने डिप्रेशन मध्ये जाऊन सुसाईड केली, फक्त एकाने. बघा मला सांगा, बाकीचे मुलं थांबले नव्हते का? ते पण थांबले होते. मग ह्या मुलालाच काय झालं? मला म्हणायचंय तुम्ही थोडं ह्यासाठी तुमचं जे फ्रेंड सर्कल आहे, असोसिएशन आहे, ते खूप चांगलं करून घ्या. तुम्ही ॲव्हरेज असतात तुमच्या आजूबाजूला जे लोक असतात त्याचा. आम्ही काय बघून शिकलो? आमच्या आई वडिलांना, ह्या सगळ्या लोकांना जे तुमच्या समोर आहेत, ह्या सगळ्या लोकांना बघून आमच्या कुठंतरी मनात आलं की बाबा समाजसेवा काय आहे. तर मग मला म्हणायचं की किंवा सर्व्हिस काय आहे, शासनात काय यायचं. तर मला म्हणायचं की तुमच्या आजूबाजूला कोण आहे, ह्या गोष्टीतून, तुमच्या संगतीतून हे डिसाईड करता येतं की तुम्ही कुठल्या लेवलला जाणार आहे. आणि त्यामुळे तुमचं असोसिएशन जे आहे तुम्ही नीट करून घ्या, व्यवस्थित लोकांबरोबर राहा. आणि हेच कारण आहे मी म्हणतो की तुम्ही नॉर्मली जे 10वीच्या आधीपासून, 10वीचे जे मुलं आहेत त्याच्या आधीपासून तुम्हाला ABCD सगळ्यांना माहिती आहे. A फॉर ॲपल म्हणता, B फॉर बॉल म्हणता, C फॉर कॅट म्हणता, D फॉर डॉग म्हणता. पण ह्यानंतर 10वी नंतरची ABCD वेगळी आहे. जेव्हा तुम्ही लाईफची ABCD बघता तेव्हा A फॉर असोसिएशन असतं, B फॉर बॉल नसतो, B फॉर बुक्स असतं. तर त्यामुळं तुम्ही बॉलच्या ऐवजी बुक्सला घ्या. आता C फॉर लेस लोक म्हणतात चॅटिंग बिटिंग काय नाही, चॅटिंग लय झाला आता थोडं चॅन्टिंगला या. चॅन्टिंग म्हणजे काय, थोडासा जप करा, देवाचं काहीतरी करा डेली, थोडं तुमच्या परीने. प्रत्येक मी काय बोलणार नाही जास्त त्याबद्दल. आणि D फॉर खूप लोक म्हणतील डॉग, तसं नाही, D फॉर डाएट आहे. तर ह्या गोष्टी जर 4 फॉलो केल्या तुम्ही, तर तुमचं डेफिनेटली कुठंतरी जे चेंजेस, थोडे छोटे जे चेंजेस करत जाल, ॲटॉमिक हॅबिट्स आहेत, डेफिनेटली कुठंतरी सक्सेसफुल तुम्हाला बनवतील. हा झाला एक मुद्दा. आणि त्यानंतर आता शेवटच्या क्षणाला मी एवढंच म्हणतो, तर जास्त वेळ घेणार नाही, माझ्यापेक्षा पण खूप दिग्गज लोक बसलेले. तर एवढं मला काय म्हणायचं, आता ठीक आहे, तुम्ही ह्या पुढचा प्रवास, खूप आयुष्यात संघर्ष येतील किंवा काहीतरी कठीणाई येतील किंवा खूप दुःख येतील, ह्यावर फक्त एकच मार्ग आहे. जेव्हा पण खूप संकट येईल आणि खूप असं वाटेल की आजच्या क्षणाला मी काय करू, मला तर जगूच वाटत नाही, तेव्हा फक्त एकच डायलॉग म्हणा, वेट टिल टुमॉरो, उद्यासाठी थांबा. कारण प्रत्येक उद्याचा क्षण नवीन आहे. आणि उद्याचा क्षण नवीन असल्यामुळं कुणाच्या आयुष्यात काय घडणार आहे हे कुणालाच माहित नाही. आणि कुणी कुठं पण जाऊ शकतं हे पण डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. आणि ही एक स्ट्रेंथ देते आपल्याला की आपणच नाही, आपण कुणासाठी करतोय, आपल्या आई वडिलांसाठी करतोय, समाजासाठी करतोय, या लोकांसाठी मला करून दाखवायचं आहे. तोपर्यंत मी असले कुठले डिसिजन घेणार नाही, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि जर एवढी स्ट्रेंथ तुम्हाला दिली देवानी, तर 100% यार बघा, मी 8 वेळा, एकदा नाही दोनदा नाही, पहिले अटेम्प्ट फेल, सेकंड अटेम्प्ट फेल, थर्ड अटेम्प्ट फेल, फोर्थ अटेम्प्ट फेल, कितव्या अटेम्प्ट पर्यंत यार मला देवाला विचारायचं कधी पास करणार देवा. मला हे विचारायचं होतं की एवढे अटेम्प्ट फेल झाल्यावर का माणूस थांबेल.
परत परत का थांबेल? मी त्यासाठीच म्हणलं की एक गोष्ट असते विक्ट्री, किंवा तुम्हाला हरायचं किंवा जिंकायचं आहे. खरं सांगा तुम्हाला, मला हे पाहिजेच नव्हती पोस्ट, नकोच होती मला. ना मला PWD द्यायचं होतं, ना मला शासनाची पोस्ट कुठली पाहिली होती. मी चाललो होतो अमेरिकेला, USA ला रिसर्चमध्ये. पण काही कारणामुळं, काही बॅकग्राऊंडमुळं मला थांबावं लागलं इंडियामध्ये. आणि मला ठरवलं होतं की इंडियात आलो तर 100% सगळा जन्म लोकांसाठी घालवायचा. तर मला कारण हे शिकत आलं मी आई वडिलांकडून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी म्हणतो की फुलफिलमेंटकडे का बघा. एक गेम आहे, समजा कॅरम, कुठलाही गेम खेळा, क्रिकेट असू दे, कॅरम असू दे, त्यात एक जण कोणतरी हारणार आहे, एक जण कोणतरी जिंकणार आहे. असा कुठला खेळ खेळता येईल का आपल्याला की त्यामध्ये हारणारच नाही आहे कोणी? असं खेळता येईल का? मला हे विचारायचं. असा गेम जर असेल तर तो नक्की खेळा. आणि तो कुठला गेम आहे? त्यामध्ये मी म्हणतो की एक डील आहे की सगळ्यांना माहिती, बाकीचे तर कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पण कोणतरी एक जणाला पोस्ट भेटणार आहे, कोणाला तरी एकाला सोडायला लागणार आहे. 10वी मध्ये पण कोणतरी एक जण पास होणार आहे, कोणतरी एक जण टॉप मारणार आहे, कोणतरी एक जण दुसरं येणार आहे, कोणतरी एक जण फेल होणार आहे. तर मला म्हणायचं की ह्या आधीच आपण जर सगळ्यांनी एक ग्रुप बनवला, सपोज तुमचेच 5 मित्र, मी म्हणत नाही माझ्याबरोबर ग्रुप बनवा, तुमचे आवडीचे 5 मित्र, प्रत्येकाने एक ग्रुप बनवला आणि ठरवलं आधीच, कॉम्पिटेटिव्हच्या आधीच, कॉम्पिटिशनच्या आधी, की आपण सगळे 5 लोक एक ग्रुप आहे, आपल्यातलं कोण पण नापास होऊ दे, मी तुझं घर सांभाळायला तयार आहे, तू माझं घर, तू पास झालं तर सांभाळ. असं जर एक ठरवलं तर 100% महाराष्ट्र शासनाची एक लिमिटेशन आहे, लॉ ऑफ लिमिटेशन म्हणतो मी, की प्रत्येकाला काय म्हणतात त्याला अधिकारी बनवता येत नाही. शासकीय जागा खूप कमी आहेत, लिमिटेड आहे. तर ह्यासाठी आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की आपले आपले बंधू आणि आपले आपले भाऊ बहीण, जे म्हणतो इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. आणि आपण काय करतो? त्याच भावाचे पाय ओढतो, त्याच भावाबरोबर आपण काय करतो? मी ह्याला नोट्स देणार नाही, मी ह्याला मदत करणार नाही. मग मला म्हणायचं कुठला प्लेस घेतलाय तुम्ही? ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स नाही, ऑल इंडियन्स आर रायव्हल्स असं म्हणायला पाहिजे का? तर मला म्हणायचं की ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर म्हणताय तर अभिमान वाटला पाहिजे. वैष्णवीताई माझी बहीण आज MPSC मध्ये 5वी आली. अभिमान वाटला पाहिजे की त्या भावाचा जो MPSC मध्ये लास्ट का आलाय तो माझा भाऊ आहे, आणि MPSC मध्ये जो म्हणजे त्याला पोस्ट पण नाही भेटली तरी तो माझा भाऊ आहे. त्यालाही मला कधी वेळ भेटला तर त्यालाही भेटून येईल. हे कुठंतरी जेव्हापासून मेंटॅलिटी तुम्ही चेंज कराल तेव्हा कुठंतरी परिवर्तन घडेल असं मला म्हणायचं आहे. आणि शेवटी एवढं सांगतो की फुलफिलमेंटकडे जायचं आपल्याला. शेवटी हार जीतच्या पलीकडे कुठंतरी जायचंय, आणि हे तेव्हाच पॉसिबल होईल जेव्हा तुम्ही ठरवाल. तुमच्यासारखे अनेक मित्र ठरवतील की मला माझ्या मित्रासाठी तिचं घर सांभाळायचं, हे एवढं जरी ठरवलं तरी बस आहे. आणि शेवटी एक डायलॉग म्हणतो, कसं 2-3 म्हणतो हे आहेत, पण त्यातल्या त्यात की ना कोई तकलीफ ना कोई संघर्ष तो क्या ही मजा है यारो जीने में, ना कोई तकलीफ ना कोई संघर्ष तो क्या ही मजा है यारो जीने में, बड़े बड़े तूफान भी थम जाएंगे दोस्तों अगर आग लगी हो सीने में. तर कसं आहे, ती कुठेतरी आग पाहिजे यार त्या मनात, त्याच्या मनात कुठेतरी वाटलं पाहिजे की मला करायचंय आणि करूनच राहणार. बघा मी एवढंच बोलतो, विनर्स आर नॉट दोज हू कम फर्स्ट. काय? विनर्स आर नॉट दोज हू कम फर्स्ट, विनर्स are those who have thirst. THIRST. Thirst कशाची? Thirst of study, thirst of winning, thirst to serve people, thirst to serve nation, and thirst of failing again and again and again until you win. Thank you.